घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल्ड फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तुमचं जल्लोषी स्वागत केलं. कार्यकर्ते मग त्याच्यामुळे माझा उत्साह वाढला आहे ना, ते जल्लोषामुळे. ते मी सांगितलं भाषणात. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रॅली कसं मनामध्ये भावना आहेत, कारण आज तुम्ही फार भारावून क्षणामध्ये पण अनेक जुन्या आठवणींना उजाळा, तोल गेला ना, मी सरळ होतो. जुन्या आठवणींना उजाळा पाहायला मिळाला. चांगलं बरं वाटलं, मला आनंद वाटला. आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून घोषणा येत होते, त्यांना वाटलं की जोशमध्ये आहेत. आजही कार्यकर्ते आपल्यावर 90 एवढं आज प्रेम करतायत, हे पाहून मला आनंद वाटला, बरं वाटलं. दादा, तुम्ही मध्येच म्हणालात की मी आता थांबायचं ठरवलं, तसं आम्हाला काळजी लागू. काय करू मी, काळजी लागली डॉक्टरकडे जाऊया आपण. नाही तरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाही आहे की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं का तर थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. 36 वर्षामध्ये 90पासून आजही ती उमेद पाहायला मिळाली. जुने कार्यकर्ते आज भेटले. जुने कार्यकर्त्यांचा जो सहकार्य आणि घरातील मुलं आणि पत्नी हिने जे काय मला सहकार्य करतायत किंवा मदत करतायत, त्यामुळे मी तसा राहिलो आहे ना. औषध पाणी खाणं पिणं सगळं अवेळी न खाणं. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत असे काय सामोरे जाणार, काय सामोरं काय नाही, वन साईड जिंकणार. तुम्ही वर चिंता निर्माण करू नका, आम्ही वन साईड जिंकणार. आता काय झालं, आता नगरपालिका काय झालं सांगा मला. काय नाही, वन साईड जिंकलो ना. आता उद्धवची शिवसेना आहे कुठे, पवार साहेबांचा राष्ट्रीय वादी पक्ष कुठे आहे. आता जे काय आहे ना आमचं महाआघाडी, मुंबई आम्ही जिंकलो. BJP आणि म्हणजे महाआघाडी. दादा, आज मनसे आणि शिवसेना उद्धवसेना यांचा अजेंडा आज प्रकाशित झाला दुपारी मुंबईमध्ये. मला तुला खरंच राजकारण शिकवावं लागेल. निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा द्यावा लागतो. जे आपण काम करणार नाही ना, त्याची यादी उद्धवने आज दिली. काय बोलशील बोल. केव्हाही उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शाखेमध्ये पाहायला मिळाले केव्हाही गेले राजकारणात एवढ्या वर्षांनी. तर थोड्या दिवसांनी शाखेच्या बाहेर दिसते. दुसरं तर काय राहिलंय सांग ना मला. किती आमदार आणि आता रिझल्टमध्ये काय एकूणच नगरपालिकेत सांग. त्यामुळे आता काय नाही, ते संपल्यात जमा आहे. आणि उगाच तुम्ही दुकान चालू नका त्यांचं. ते एकत्र आलं म्हणजे काय फार काय लोकांना आवडलं नाही आहे. मग वेगळे का झालात, वेगळे होण्याने लोकांनी काय मिळालं आणि आता एकत्र येऊन काय देणार आहात. राणेसाहेब, तुम्ही भाषणामध्ये असं म्हटलं मगाशी की राणे पुरून उरतात, राणे संपत नाही. आज तुमच्या समर्थकांनी सुद्धा ते दाखवून दिलं जिल्ह्यातल्या. त्याकडे कसं बघतात? चांगल्या दृष्टीने पाहतो. समर्थकांनी हे जर प्रयोजन केलं आज, त्यामुळे मी समाधानी आनंदी आहे. त्यामुळे मी बोललो की त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली. कार्यकर्ते आपल्या मागे एवढे भक्कमपणे उभे आहे, तर आपणही याहीपेक्षा जोमाने काम करायला पाहिजे असं वाटतं मला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही स्वतः हे करणार, पत्रकारांनी साथ दिली तरी करेल. अरे करणार ना, माझे पक्ष आहे मग मी करणार नाही का, असं कसं करणार. आजच्या पुरतं बस. थँक्यू. ठीक आहे, या भेटूया आपण. मी आहे 3 दिवस.
ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.